हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नैना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज रविवार आहे, सगळ्यांचा नाश्ता वगैरे सकाळची वेळ आहे, 10:30-11 वाजत आले. तर सगळ्यांनी नाश्ता वगैरे केलाय आणि नाश्त्याला पोहे बनवले होते, सगळ्यांनी खाऊन घेतले. आणि काल काय झालं, रद्दीवाला आला होता तर सगळे इथले मी पेपर विकून टाकले. खूप जास्त असं पसारा झाला होता. तर टीव्ही ठेवली ना टेबलवर, त्या टेबलची खालची सगळी जागा पेपरने भरून गेलती. तुम्ही माझे व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्हाला माहित असेल की तर सगळे पेपर भरले होते. तर आता बघायला पण चांगलं नव्हतं वाटत, तर सगळे पेपर विकून टाकले. थोडंफार काय सामान ते वरती पण ठेवले, ते आता मी तिथलं सुद्धा उचलते. तर हॉलमध्ये बसले होते, स्वप्नीला आला आणि फोन लावून बसला. म्हणलं चला मी इथं येऊन बोलते का, तर मग त्याचा किती जरी आवाज कमी केला ना तर त्याचा थोडं हळूहळू आवाज येतोय आणि मग कॉपीराईट येतं व्हिडिओमध्ये. तर त्यासाठी म्हणलं चला मी इकडे येऊन बोलते. तर आता थोडंफार जे माझं व्हिडिओचं काम आहे ते मी करते आणि केल्यानंतर मग तोपर्यंत सचिन मटण घेऊन येतील. आल्यानंतर आज मस्तपैकी असं मी तुम्हाला पालक मटण दाखवणार आहे आणि इतकं चविष्ट आणि मस्त होतंय. तर पूर्ण तुम्हाला, तर त्याच्यासाठी आजचा पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. आणि आज कपडे धुणार नाही, भरपूर आज रविवार म्हणलं ना, एक संपलं की एक संपलं की एक, सगळ्याला माहितच असतं की कामं निघते ती म्हणून. आणि आज कपडे नाही धुणार का, तर वेळ बी नाही आणि म्हणलं जाऊ द्या आज नाही धुत, म्हणले उद्याच्याला धुते म्हणलं. तर 2 दिवसाचे कपडे सुद्धा उद्याच्याला 2 बकेटा कपडे पडणार आहेत, तर म्हणलं जाऊ द्या उद्याच धुते, आज काही कपडे धुवत नाही. तर आज ते काम नाही, पण बाकीचे भरपूर असे काम आहेत ते करते. आणि कांदे लसूण हे संपलं होतं, टमाटे हे सगळं संपलेलं आहे, म्हणजे थोडंच आहे, बाकी संपलंय. आता सचिनला ते सुद्धा सांगितलं आणायला, बघू आता काय आणतात काय विसरतात असं होईल. तर बाकी मटण वगैरे घेऊन आले ना, नंतर मी तुम्हाला पालक मटण कसं बनवते ती तुम्हाला दाखवते. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरत जाऊ नका. 75 ते 80% लेडीज माझा व्हिडिओ बघतात, पण नुसतं बघतात तर कमेंट करत नाहीत, लाईक करत नाहीत. असं नका करू. दररोज लाईक करत जा, कमेंट करत जा. तुम्हाला काय विचारायचं असलं विचारत जा, किंवा तुम्हाला काही सांगायचं असेल किंवा कोणती एखादी रेसिपी बघायची असेल ती सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, तर मी बनवण्याचा प्रयत्न करेन. तर चला आता माझे पटापट थोडीफार काम आहे ते करून घेते आणि नंतर मग तुम्हाला रेसिपी दाखवते मी काय बनवते ती. ठीक आहे, काय बनवते नाही, पालक मटण कसं बनवते ती दाखवते. तर हे बघू शकता, सचिन सगळा बाजार आणलाय, मटण चिकन सुद्धा आणलंय, बाकी काय काय आणलंय अजून बघूया खोलून. मटण आणि चिकन मम्मीच्याकडलं आहे आणि आमच्या इथं फक्त मटण आणलंय. तर ही साईडला ठेवते. आणि लसूण अद्रक कांदे संपले होते ते सुद्धा आणले. म्हणलं एवढा सगळा अद्रक लसूण आणलाय का म्हणलं, तर म्हणले जाऊ दे, सारखं सारखं आणणं होत नाही, त्यासाठी लसूण 1 किलो आणि अद्रक 1 किलो आणले. लसूण तर खूप जास्त असा महाग आहे, पण आता लागतो आपल्याला खायला, लागतो म्हणल्यानंतर आणावं तर लागन. थैली खोलून बघते काय काय आणले ती. तर दही आणलेलं आहे मटणामध्ये. आता दही सुद्धा मी टाकणार आहे, कसं बनवते तुम्हाला तर दाखवणारच आहे म्हणा. एवढेच मसाला संपला होता ते आणलाय, कोथिंबीर आणली आणि ही एवढा मोठा 2-3 किलोचा हे आणलाय, पत्ताकोबी आणलाय. आणि पत्ताकोबी बघितला ना, स्वप्नीलचं असं होते की चल पकोडे बनवूया ह्याचे, त्याला पकोडे खूप जास्त आवडतात. आणि पत्ताकोबी कधी बी आणला ना तर तेच असते फक्त की पकोडे बनवूया. तर आता बघते, गपचूप लपून ठेवते, नाही तर मग महागच लागतोय. आणि बनवलं तरी नंतर बनवून, पण आता काही बनवणार नाही, 1-2 दिवसात तर नाही बनवणार. तर आता बटाटे आणलेत. आता नवीन सगळं लसूण कांदे बटाटे हे सगळं काही नवीन आलेलं आहे. तर स्वप्नीला रबडी सांगितली होती ती आणली. इथं अंडे संपले होते, अंडे आणले, तर 2-4 अंडे शिजायला टाकले त्याला खायच्यात म्हणून. आणि वल्ला लसूण आणला. हे बघा, वल्ला लसूण काय होते, जास्त दिवस टिकत नाही, लगे मग त्याला भुरा आल्याने होतोय लगे वल्ल्या लसणाला. पण म्हणलं तर ठीक आहे, आता ह्याला काय करते ताटामध्ये आणि उन्हाला ठेवला ना तर ती लसूण एकदम असं त्याचा कलर उडल्याने होतं, तर चांगला नाही वाटत. कांदे सुद्धा वल्लेच आहे. आता कसं सगळं सांगितल्याप्रमाणे की सगळं वल्ल, कांदे लसूण वल्ला किंवा बटाटे सगळे एकदम असं, कसे बटाटे तर ठीक वाटतात, पण कांदे हे आणले ना असे वल्ले तर ते सुद्धा लवकर खराब होतात. शिवाय हे गण्याचे असे कांदे जर असले ना तर अर्धा कांदा ह्यात फेकण्यातच जातो. तर म्हणलं हे गण्याचे कांदे तर म्हणलं बघून आणायचे, तर मग त्या 2-3च असतील, जास्त नाही. त्या माणसाने मनाने 2-3 कांदे असे हे टाकले, तर मी चांगले बघून टाकतो म्हणून. तर म्हणलं ठीक आहे. आणि भाजीपाला सचिन चांगला आणतात कधी पण, का तर आता मला पण जास्त वेळ भेटत नाही आणि ती घेऊन येतात रविवार म्हणलं की, तर त्यांना सुट्टी असते. आणि जे काय कांदे बटाटे टमाटे जे काय संपतात ती घेऊन येतात रविवारी, मग ती 7-8 दिवस आरामात चालतात. बाकी काही भाज्या असतील तर मग कधी ते आणतात आणि मी बाय चान्स कधीतरी जाते, मी काही सारखी भाजीला जात नाही. आणि आता मला वाटते 2-4 महिन्यात झाला असेल मी गेलेच नाही. तर त्या दिवशी गेले होते, त्या दिवशी मी 2-3 दिवसाची भाजी एकदाच घेऊन आले होते. बाकी सचिन येताना भाजी वगैरे घेऊन येतात कामावून येताना. आता स्नेहा चिकन आणि मटण द्यायला चालली मम्मीच्या इकडं. आणि काय होतंय, एक तर ती जात नाही तिकडं आणि गेली ना मग 2-3 तास तिकडं पिऊसोबत टाईमपास करत बसते. तर तिला म्हणलं लवकर ये, पटकन दे आणि ये म्हणलं. तर मग ती हा येते, आता तू मला काही फोन करू नको, 1-2 तासांनी येईल. म्हणलं ठीक आहे, आता जेव्हा यायचं तेव्हा ये म्हणलं. ती गेली आता द्यायला. आणि इथं मी मटण साफ केले, आता स्वच्छ धुवून घेते आणि लगेच बनवायला सुरुवात करते. आता सगळ्याचा नाश्ता करून झाला, आता बराच वेळ, आता भूक लागली.
तर सचिनने आता समोसे वगैरे आता आणले होते तर ते खाल्लेत त्यांनी. स्वप्नीला अंडे शिजवायला टाकले होते, आता तो खाईल ते. का तर आता तो जिमला चाललाय ना, त्याचं लय प्रोटीनचं चाललेलं आहे. प्रोटीन पाहिजे जिमला जाणाऱ्या माणसांना, बरोबर त्याच्या शरीराच्या हे बरोबर प्रोटीन पाहिजे असं असते. मग ती प्रोटीन पावडर आणली, ती पण आम्ही नग म्हणत होता, त्यांनी आम्हाला लय हे केलं आणि मग प्रोटीन पावडर आम्हाला आणावंच लागले त्याच्या म्हणण्यासोबत. असं झालं की तर काय होतं, प्रोटीन वाटते नको लेकरांना लगेच बाहेरचं काय द्यायचं, पावडर वगैरे चांगलं नसते. पण आता त्यांनी एवढं कन्व्हिन्स केलं आम्हाला की जाऊ द्या पप्पा घेऊया एवढा टाईम, मम्मी प्लीज सांग ना. मग म्हणलं ठीक आहे आता जाऊ द्या, हे एवढा टाईम घे म्हणलं आणि नंतर नको म्हणलं घेऊ. का तर आपण चिकन, अंडे, डाळ, सोयाबीन वगैरे सगळं आपण जेवणातून प्रोटीन भेटते. पण म्हणलं नाही, माझ्या बॉडीला जेवढं पाहिजे ना तेवढं भेटत नाही. आणि जिमवाल्या सरनं मला असं सांगितलं की एवढं प्रोटीन घ्यायचं. म्हणलं ते लोक सांगतच राहतात म्हणलं. पण ठीक आहे म्हणलं आता मग जाऊ दे घ्यायचं म्हणल्यानंतर मग त्याला प्रोटीनचा एक डब्बा आणून दिला. आणि त्याचबरोबर मग त्याला पनीर लागतं, कधी सोयाबीन लागते, डाळ लागते. डाळीमध्ये प्रोटीन भेटतं, पण सोयाबीनमध्ये खूप जास्त असं प्रोटीन भेटतं. तर कधी सोयाबीन, कधी पनीर आणि चिकन सुद्धा खात होतं. पण आता चिकनचं काय खायना ती तुम्हाला सांगते. पण त्याच्या आधी आपण मसाले मटणासाठी काय लागतात ते बघूया. तर इथं मी मुठभर कोथिंबीर घेतली, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि 3 ते 4 म्हणा अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत. मुठभर हिरव्या मिरच्या घेतल्यात. पालक घेतला, गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये पालक टाकला आणि 1 मिनिटांनी लगेच साईडला काढून थंड पाण्यात टाकलेला आहे. इथं 3 टमाटे कापून घेतल्यात बिया काढून आणि स्वच्छ धुवून. टमाटे कधीही वापरताना त्याच्यामधल्या बिया काढून वापरायच्या, कधीही बिया त्यातल्या घ्यायच्या ना. तर मी बरेचसे व्हिडिओ वगैरे बघते ना, तर बरेच जण ते डायरेक्ट टमाटर कापतात आणि टाकतात बियासोबत. तर तसं नका करू. लहान मुलं वगैरे असतात घरी, माणसं असतात घरी, तर त्यांना सुद्धा खूप जास्त त्रास होऊ शकतो आणि त्यांनी ना मुतखडा होतो. तर त्यासाठी बिया नका वापरत जाऊ. तर आता हे सगळा मसाला मी न पाणी टाकता व्यवस्थित वाटून घेतलेला आहे. आणि पालक उकळल्यानंतर थंड पाण्यात टाकणं सुद्धा विसरू नका, जेणेकरून कलर एकदम हिरवागार राहील. नाहीतर काय होईल, एकदम पालक एकदम असा काळपट पडेल आणि कलर चांगला येणार नाही. आणि नंतर मग पाणी न टाकता मसाला वाटून घेतला 1 वाटी. त्याच्यामध्ये दही टाकलेला आहे, आंबट दही न टाकता चांगलं दही टाका, आंबट नका टाकून, असं आंबट भाजी होईल तुमची. ठीक आहे, तर ती सुद्धा टाकून एकदा व्यवस्थित असं फिरवलं आणि एकदम मस्त दही नाही टाकल्यासारखं एकदम मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता ही साईडला ठेवूया आणि कुकरमध्ये तेल टाकूया. तिळाचं तेल टाकलं आहे मी. तर तिळाच्या तेलाने खरंच खूप छान अशी मटणाच्या कालवणाला चव येते. बाकी मी कशातही तिळाचं तेल वापरत नाही, फक्त मटण बनवताना वापरते. आणि कधी कधी घरच्या तेलाने जी आपण दररोज वापरतो ना ती सुद्धा टाकते, पण कधी कधी तिळाचं तेलसुद्धा वापरते. तर आता मटणाची भाजी बनवायची होती, तेल संपलं होतं. तर सचिन मला 5-10 मिनटं थांबायला लावलं आणि तिळाचं तेल जाऊन घेऊन आलेत आता. आणि नंतर मग मी वापरायला लागले. नाही तर त्यांना म्हणलं होतं जाऊ दे संपले, तर म्हणलं आजच्या दिवस ह्याच तेलाने करूया. ती म्हणले नको, मग चांगली चव नाही लागणार, त्यासाठी मी घेऊन येतो. म्हणलं ठीक आहे, मग आणलं त्यांनी. तर खडे मसाले टाकलेत. खडे मसाले काय काय टाकले ते सांगते, पण आधी टाकून झालं आणि नंतर आता सांगते. तुम्ही त्याचा प्लेटचा एक स्क्रीनशॉट काढा जर तुम्ही बनवणार असाल तर मी त्याच्या म्हणजे हे जावित्री टाकलेले आहे, काळी मिरी टाकली, दालचिनी टाकली, चक्री फूल टाकलेलं आहे, जिरं आणि शहाजिरं दोन्हीही टाकलेलं आहे थोडं थोडं. आणि आणखीन काय टाकलेलं आहे, काळी मिरीसुद्धा सांगितली मी. एवढं सगळं प्लेट मसाला टाकलेला आहे. पण तुम्ही प्लेटमध्ये व्यवस्थित बघा, सगळा काय मसाला बघून व्यवस्थित टाका. आणि मसाल्याचा थोडा सुगंध एकदम असं सुटायला लागला ना, मग त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा. 3 कांदे टाकल्यात, ते मस्तपैकी असे परतून घ्यायच्यात तेल सुटेपर्यंत. करपवायचा नाही आणि कच्चा पण ठेवायचा नाही. आणि नंतर ह्याच्यामध्ये आता मटण टाकायचं आहे. आणि मी काय केलं, मटण थोडंसं साईडला काढून ठेवलेलं आहे. मटणाची मी बिर्याणी बनवणार आहे आणि मटणाची चरबीसुद्धा थोडीशी बिर्याणीमध्ये ठेवली आणि कालवणामध्ये सुद्धा थोडीशी टाकलेली आहे. बिर्याणीची रेसिपी तुम्हाला उद्या बघायला भेटेल, आज नाही बघायला भेटणार. का तर आता मी मटणच फक्त बनवते, बिर्याणी बनवत नाही. मसाला लावून ठेवणार आहे बिर्याणी बनवण्यासाठी मटणाला आणि तुम्हाला ती उद्या बनवून दाखवून. ठीक आहे, का तर आता बनवली तर संपणार बी नाही आणि त्यासाठी म्हणलं जाऊ दे उद्या सकाळी बनवते. हे रात्रीच्या टायमाला 1 टायमाला खाऊन संपली आणि मग उद्याच्याला सकाळी बिर्याणी बनव. तर आता 2 चमचे अद्रक लसूणची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे. तुम्हाला तर माहिती आहे मी वाटून ठेवते आणि 7 ते 8 दिवसापर्यंत जशीच्या तशी पेस्ट राहते, बिलकुल खराब होत नाही किंवा कलरसुद्धा बदलत नाही. आणि कशी वाटते ना तीसुद्धा तीसुद्धा मी दाखवलेलं आहे. पण नवीन काही सबस्क्राईब झाले असतील त्यांना माहीत नसेल तर मला कमेंटमध्ये विचारा, मी ती बनवून तुम्हाला एकदा आणखीन दाखवेन. जी बिलकुल खराब होत नाही आणि 8, 10, 15 दिवस जितके दिवस राहील ना तितके दिवस खराब होणार नाही, त्याचा कलरसुद्धा बिलकुल बदलणार नाही. ती आपल्याला टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्या 5 ते 10 मिनटं परतून घ्यायचं आहे. आता मेन काम आहे इथून मटणाला, ते म्हणजे की ह्याला खूप जास्त परतून घ्यायचं आहे तेलामध्ये.
आता 1 ते 2 मिनटं जर फास्ट गॅसवर परतायचं आहे, कमी गॅसवरती नाही. आणि परताना काय होते, परतून घेताना त्याला पाणी सुटतं मटणाला. फास्ट गॅसवर सुद्धा म्हणा किंवा कमी गॅसवर सुद्धा मटणाला पाणी सुटतं आणि ते पाणी आटवायचं आहे आपल्याला. आणि नंतर मग मटणाला तेल सुटतं आहे. तर ते तेल सुटेपर्यंत हे पाणी बघा पूर्ण मी आटवून घेणार आहे. आणि नंतर ह्याला तेल सुटल्यानंतर ह्याच्यामध्ये मी काय काय टाकणार आहे ते तुम्हाला दाखवते. पण आता तुम्हाला व्हिडिओ थोडासा फास्ट करून दाखवते की हे मटणाला तेल सुटलेलं आहे. दिसलं ना. तर पाणी सगळं मी आटवून घेतलं. फास्ट गॅसवरती, कमी गॅसवरती खूप जास्त वेळ लागेल. फास्ट गॅसवरही पटापट काम होतं. थोडीशी मेहनत करावं लागते, पण रेसिपी एक नंबर मस्तपैकी बनणार आहे आणि सगळ्याला आवडणार आहे. हे बघा किती मस्त असं तेल सुटलेलं मटणाला. आणि अद्रक लसूणची पेस्ट जेव्हा मी टाकली ना तेव्हा चवीनुसार मीठसुद्धा टाकलं होतं. त्याच टायमाला टाकायचं होतं, मी सांगायचं विसरले. त्या टायमाला मी टाकलेलं आहे, जेणेकरून मटणाला एकदम मस्त असं मीठ लागतं. कधी कधी काय होतं, कालवणात तर मीठ असतं पण पीसला मीठ लागत नाही, एकदम असे फिक्के पीस लागतं. तर तसं होणार आहे, मटणाला व्यवस्थित मीठ लागेल. नंतर चांगलं तेल सुटल्यानंतर आपल्याला जी वाटलेली आपण प्युरी होती ना ती टाकायची आहे. आणि तुम्हाला असं वाटणार नाही ह्याच्यामध्ये की दही टाकलेलं आहे, का तर इतकी मस्त आपण दही मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि दही मिक्स करणंसुद्धा एक मेन महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. ती का तर ग्रेव्ही तुमची एकजीव होणार नाही जर तुम्ही दही व्यवस्थित फेटलं नाही तर. त्यासाठी दही व्यवस्थित फेटून घ्या. आता दुसरं काय होतंय, आमच्या घरचे ना मी खाली बसले ना तर कोणाचा फोन येत नाही, पण व्हिडिओ बनवायला लागले ना कोणाचा ना कोणाचा सारखा फोन येते आणि मग मला बार थांबून परत करावं लागतंय, असं होतं. तर चला मग आता हे सुके मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायच्यात. तर हे 4 मसाले आहेत, गरम मसाला, लाल चटणी, हळद आणि धण्याची पावडर. तर हे मटण जास्त असलं तर जास्त घ्या. ही मटण 1 किलोच्या वरती आहे थोडंसं, तर एवढं आहे. तर तशा हिशोबाने मी टाकले. आणि मटणाचं कालवण कसं एकदम असं झणझणीत चांगलं लागतं. जर तुमच्या घरी जास्त तिखट खात नसतील तर तुम्ही चटणी थोडी कमी वापरा, मिरच्या कमी वापरा. आणि तुम्हाला ग्रीन ग्रेव्ही पाहिजे असली तर फक्त मिरच्या टाका, लाल चटणी टाकू नका. परत एकदा सांगते, ह्याने थोडंसं काय होतं, लालसर ग्रेव्ही होती. आणि आता परत ह्याला 5 ते 10 मिनटं परतायचं आहे फास्ट गॅसवर. तेल थोडंसं सुटलं ना असं की मग ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं. जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ओतू शकता, पण खूप जास्त पाणी नका ओतू, थोडंसंच होता. तर थोडंसं म्हणजे 1 ग्लास किंवा अर्धा ग्लास, 1 वाटी असं काहीतरी टाका. नसं खूप जास्त असं पातळ झालं ना तर चांगलं नाही लागणार. आता मस्त एकजीव सगळं मसाला झालेला आहे, मटणाला चांगला मसाला लागला आहे, तेलसुद्धा सुटलं. आता ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं, थंड पाणी बिलकुल ओतायचं नाही तर मग कालवणाला चव नाही लागणार. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, केलं ना तर जेवण आपलं मस्तच होते. तर हे बघू शकता, व्यवस्थित हलवून घेते. आता कुकरला झाकण लावते आणि 1 शिट्टी काढून घेते. फास्टमध्ये मी कधी पण काय करते, मटण बनवताना कमी गॅसवर 1 शिट्टी करते, पण आता ही फास्ट गॅसवर 1 शिट्टी करणार आहे आणि 5 मिनटं कमी गॅसवर झाकून ठेवणार आहे. म्हणजे कमी गॅसवर 5 मिनटं ठेवणार आहे आणि फास्ट गॅसवर 1 शिट्टी करणार आहे. तेवढंच मटण शिजतं आहे. आणि आता वाफ सगळी गेली, नंतर तुम्हाला झाकण खोलून दाखवते मटण कसं तयार झालं. हे बघा, बघताच तोंडाला पाणी येईल असं मटण तयार झालेलं आहे. हलवल्यानंतर तुम्हाला आणखीन त्याची मजा कळन किती मस्त मटण तयार झालं. हे बघा, एकदम झणझणीत आणि तोंडाला पाणी सुटण्यासारखं मटण झालं आहे की नाही. तर असं मटण बनवण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघितला असेल, आतापर्यंत आवडला असेल तर चॅनलसुद्धा पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा मला दुसरी तुम्हाला कोणती रेसिपी बघायची आहे आणखीन. तर हे बघा, आणखीन जवळून दाखवते. मटण खूप मस्त झालं आहे, शिजलेसुद्धा व्यवस्थित. आता साईडला ठेवते आणि आता गरमागरम ज्वारीच्या भाकरी करणार आहे मटणासोबत खाण्यासाठी. तर भाकरी केल्यानंतर थोडासा भात शिजायला टाकणार आहे. थोडासा भात आहे, पण आता रात्रीचा भात आहे तर माहीत नाही आता खराब होतो की चांगलं होतं. फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी, पण रात्रीचं खायला नको वाटते आणि मुलांना पण द्यायला नको वाटते. तर मी थोडासा असलं तर मी तव्यात गरम करते, चांगला असलं तर, नाही तर मग फेकून देईन पक्ष्यांना वगैरे. आणि थोडासा भात शिजायला ठेवते ताजा आणि लगेच मग जेवण करायला बसतो. तर मटण मस्तपैकी झालं आहे, आपण साईडला ठेवूया. तर इथं गरमागरम भाकरी केल्या, भात शिजायला ठेवला आहे. आणि तांदूळची भाजी आहे जी सकाळी मम्मीने बनवली होती तर तिनं मला दिली. तांदूळची भाजी, कांद्याची पात किंवा हातग्याची फुलं अशी काही भाजी बनवली ना तर मम्मी मला आवडीने देते, का तर मला तिने बनवलेल्या भाज्या खूप जास्त आवडतात. तर ती बनवली की मला बरोबर देते. तर दिली होती तिनं भाजी, तर ती आहे. सचिन आणि स्नेहा दोघंजण जेवायला बसले. स्वप्नील ड्रोन शो बघायला गेला. तुम्हाला माहीत असेल, आज संभाजीनगरमध्ये रविवारी ड्रोन शो होता, तर तो बघायला गेला आहे. आणि तो आल्यानंतर तो जेवण वगैरे करेल. आम्हाला सुद्धा जायचं होतं पण आम्हाला झाला उशीर. स्वप्नीललाच अर्धा बघायला भेटला, त्यासाठी मग आम्ही गेलो नाही. तर आता चला जेवण वगैरे करतो आणि हा व्हिडिओ इथं संपवते. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. व्हिडिओ द्यायला तोपर्यंत